तुम्ही चहामध्ये साखरेऐवजी मध टाकता आणि मग मनात म्हणता की साखर खूप अनहेल्दी आहे आणि मी तर अगदी छान नॅचरल हेल्दी मध खातोय. पण हे खरंच असं आहे का? मध म्हणजे हेल्दी शुगर की आपण फक्त साखरेला दुसऱ्या नावाने खातोय? आणि आयुर्वेदामध्ये तर मधाला खूप महत्त्व दिलं आहे. मग प्रश्न असा आहे की मध हे साखरेपेक्षा चांगलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मॉडर्न न्यूट्रिशन हे काय सांगतं, मध आणि साखर यामध्ये नेमका फरक हा काय आहे, आयुर्वेद मधाबद्दल काय सांगतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की वजन, डायबिटीज आणि रोजच्या आहारामध्ये मध हे कसं वापरायचं. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी, ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मध आणि साखर यामध्ये फरक काय आहे. तर सगळ्यात आधी मी एक स्पष्ट करेन की मध आणि साखर हे सारखे नाहीत. साखर म्हणजे मुख्यतः सुक्रोज आणि मध म्हणजे ग्लुकोज, फ्रक्टोज असतात आणि त्याचबरोबर पाणी आणि काही प्रमाणामध्ये इतर बायोॲक्टिव्ह कंपाऊंडसुद्धा असतात. आणि मध हे नॅचरल प्रॉडक्ट आहे. यामध्ये काही अँटीऑक्सिडंट्स आणि इतरही काही कंपाऊंड्स असतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की नॅचरल म्हणजे खूप हेल्दी असं नक्कीच नाही आणि मधामध्येही शुगर आणि कॅलरीज हे असतात. म्हणून तुम्ही चहामध्ये 2 चमचे साखर टाकत असाल आणि त्याच्याऐवजी समजा तुम्ही 2 चमचे मध टाकत असाल तर फक्त मध वापरून ते शुगर फ्री होत नाही. तर आता प्रश्न आहे की मध हा साखरेपेक्षा जास्त हेल्दी आहे का? मधामध्ये साखरेपेक्षा काही अतिरिक्त बेनिफिशियल कंपाऊंड्स हे नक्कीच असतात. म्हणून न्यूट्रिशनच्या दृष्टीने मध हा आपल्याला साखरेपेक्षा खूप चांगला असं मानणं खरं तर योग्य नाही. पण जर का तुमचा प्रश्न असेल की मध हे मी कितीही प्रमाणात खाऊ शकते का, तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण मधामध्ये सुद्धा साखर आहे. त्यामुळे एक सिंपल रूल आहे की शुगर कमी करणं हे महत्त्वाचं आहे, पण मधाला त्याचा पर्याय बनवणं हे मात्र योग्य नाही. मधामुळे डायबिटीस वाढत नाही का, हा प्रश्न खूप जणांचा असतो. एक पेशंट माझ्याकडे आला आणि म्हटला की मी साखर खात नाही पण मी मध मात्र रोज घेते. पण डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी मध म्हणजे शुगर फ्री फूड नाही. मधामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि शुगर हे असतातच आणि त्यामुळे ब्लड ग्लुकोजवर त्याचा परिणाम हा नक्कीच होतो. म्हणून तुम्हाला डायबिटीस असेल किंवा तुम्ही प्री डायबेटिक कंडिशनमध्ये असाल आणि त्या असताना तुम्ही मध घेत असाल तर तुमचं ओव्हरऑल डाएट कसं आहे, म्हणजे बॅलन्स डाएट आहे ना, तुमचा एक्सरसाइज होतोय ना, तुमचं झोप व्यवस्थित आहे ना, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा लक्षात घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही मध घेताय म्हणजे तुमची शुगर लेवल वाढणार नाही असं सुद्धा नक्कीच नाही. त्यामुळे मी तर असं तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही मध घ्यायचं का नाही हे तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून विचारा. आता सगळ्यात महत्त्वाचं, वजन कमी करताना मध चालतं का? तर हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकालाच पडतो. कारण सकाळी मध पाणी घेणं म्हणजे आपलं वजन अगदी पटकन कमी होईल असे एक मिथ हे सगळीकडे आहे, किंवा आपण म्हणूया हे तुमच्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीने तुम्हाला सांगितलेलं आहे. मध हा तुमचा वेट लॉसचा मेडिसिन नाही आहे किंवा ते एक फूड प्रॉडक्ट पण नाही आहे. जर तुम्ही रोज चहा, दूध, ओट्स किंवा गरम पाणी ह्याच्यामधून तुम्ही मध घेत असाल त्यामुळे नक्कीच तुमचं टोटल शुगर किंवा कॅलरी इनटेक हे नक्कीच वाढत असणार. मधामुळे तुमच्या वेट लॉसला मदत होईलच असं नाही आहे आणि म्हणूनच मध इज इक्वल टू वेट लॉस रेमेडी असं नक्कीच नाही आहे. हा गैरसमज दूर करा. आता पाहूया आयुर्वेद काय सांगतो. आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये मधाचे वेगवेगळे गुण हे वर्णन केलेले आहेत. मधाचा उपयोग वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन्समध्ये किंवा औषधांमध्ये आपण करतो आणि मधाला एक अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. पण योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीने वापर हा खूप गरजेचा आहे. ज्यांची कफ प्रकृती असते आणि ज्यांना कफासंदर्भातले किंवा कफ दोषासंदर्भातले काही आजार असतात तिथे आपण मध हा औषधासारखा अगदी वापरतो. मधाला लेखन म्हणजे शरीरातला कफ दोष हा कमी करणारा असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की मध घेतला म्हणजे शरीरातलं फॅट हे वितळून गेलेलं आहे.
आयुर्वेदाचा संदर्भ समजून घेताना पूर्ण आहार, अग्नी, प्रकृती, ऋतू, वय आणि त्या व्यक्तीची अवस्था या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीने मध घेणं हे नक्कीच योग्य नाही. आयुर्वेदामध्ये एक अगदी महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की मध हे कधीही गरम पदार्थांबरोबर घेऊ नये. आणि जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरती वेगवेगळे रील्स बघता तेव्हा गरम पाण्यामध्ये मध टाकून किंवा वेगवेगळ्या गरम पदार्थांमध्ये मध टाकून घ्या आणि तुमचं फॅट्स हे कमी होईल असंच सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे योग्य आयुर्वेद समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून मध वापरताना व्हायरल रील्स बघून वापरू नका, तर तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरला कन्सल्ट करून वापरा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरम पाणी, मध आणि तुमचं बेली फॅट किंवा पोटावरची चरबी ही कमी होईल असे अनेक रील्स तुम्ही आत्तापर्यंत बघितले असाल. पण याकडे जरा आपण सायंटिफिक दृष्टीने बघूयात. फक्त मध हे तुमचं बॉडी फॅट किंवा बेली फॅट हे कमी करत नाही. तर वेट मॅनेजमेंटसाठी तुम्हाला तुमचा आहार, तुमच्या कॅलरी बॅलन्स, प्रोटीन इंटेक, फायबर इंटेक म्हणजेच तुमचा बॅलन्स डाएट, तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी, एक्सरसाइज, योगा, वॉकिंग, तुमचं मसल मास, तुमची झोपेची क्वालिटी आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मध पाणीला तुमचं मॅजिक फॅट बर्नर असं समजू नका. मग आता रोज मध कसं वापरायचं? जर तुम्हाला मध आवडत असेल तर नक्कीच तुम्ही हे रोज घेऊ शकता. पण अर्थात तुमची प्रकृती कुठली आहे हे जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजेच वात, पित्त, कफ ह्या सगळ्याच प्रकृतीच्या लोकांना मध हे सूट होईलच असं नाही आहे. काही काहींना त्याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे तुमची प्रकृती समजून घ्या आणि मध वापरा. जसं मी आधी सांगितलं तसं गरम पदार्थांबरोबर मध घेऊ नका. तुमची प्रकृती समजून तुम्ही मध घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नुसतं मध घेण्यापेक्षा जसं पंचामृत हे एक कॉम्बिनेशन आहे की ज्याच्यामध्ये दही, दूध, तूप, मध हे सगळं असतं. त्यामुळे मधाचा किंवा आपण जी शुगर घेतो, मधामधून जी शुगर तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे तुमचा इन्सुलिन स्पाइक होणार नाही आहे. आणि मधाबरोबर जेव्हा तुम्ही इतर पदार्थ वापराल तेव्हा त्याचासुद्धा एक ॲडेड ॲडव्हान्टेज हा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच मध हा फक्त एकेरी न वापरता तुम्ही कशाबरोबर तरी वापरला तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा मिळेल. मधाचा वापर करताना तुम्ही अगदी योग्य प्रमाणात, कमी प्रमाणात किंवा माइंडफुल पद्धतीने करा. जेव्हा तुम्ही मध घेताय तेव्हा इतरही साखरेचे पदार्थ तुम्ही खाताय का नाही हे सुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचे इतर साखरेचे पदार्थ हे कमी करा आणि मध हे कशाबरोबर तरी कॉम्बिनेशनने घ्या. नक्कीच तुम्हाला चांगला फायदा दिसेल. मध हा साखरेपेक्षा वेगळा आहे. मध हा नक्कीच तुम्हाला फायदा देईल कारण त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे कंपाऊंड्स असतात. मध हा शुगर फ्री किंवा कॅलरी फ्री नक्कीच नाही. डायबिटीस आणि वेट मॅनेजमेंटमध्ये हे काही डायरेक्ट मेडिसिन नाही. आणि तुम्ही किती प्रमाणात खाताय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आयुर्वेदामध्ये मधाला अतिशय महत्त्व आहे, पण योग्य पद्धत आणि योग्य मात्रा ही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणून तुम्ही साखर बंद करून मध मात्र खूप खाताय हे नक्कीच चुकीचं ठरेल. कारण आपलं आरोग्य म्हणजे एखादी गोष्ट बंद करणं म्हणजे नाही, तर तुम्ही काय खाता, किती खाता, कोणत्या वेळेत खाता हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि तुमची लाईफस्टाईल कशी आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मध खायला घ्याल तेव्हा एक प्रश्न नक्कीच विचारा की मी साखरेला रिप्लेस करतोय का फक्त साखरेचं नाव बदलतोय. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा मध. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जे रोज मध खातात आणि ज्यांना असं वाटतं की मध हे नॅचरल आहे आणि कितीही खाल्लं तरी चालतं. पुन्हा भेटूया एका नवीन आरोग्यविषयक विषयाबरोबर. स्टे हेल्दी, स्टे बॅलन्स्ड.